नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर आणि या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज बनवलेली आहे एकदम नादखोळा आणि एकदम हाय क्वालिटीची ही शिवजयंतीनिमित्त आपण हे एक डिझाईन बनवलेली आहे. जसं की अजून एक व्हिडिओ येणारच आहे आज संध्याकाळीच. एकदम खतरनाक अशी आपण डिझाईन बनवलेली आहे. फ्रीमध्ये तुम्ही ती फाईल डाउनलोड करू शकता. त्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर वेळ न घालवता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल, आपण बनवलेला आहे एकदम नादखोळा शिवजयंतीनिमित्त आपण बॅनर बनवत आहोत. या व्हिडिओला आपण कसल्याही प्रकारचा पासवर्ड ठेवलेला नाही आहे, पण तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या डिझाईनची साईज ही साईज असणार आहे. आडवी साईज 2000 आणि उभी ही 2200 इतकी आजच्या डिझाईनची कस्टम साईज आहे. त्यानंतर आपण बॅकग्राऊंड ॲड केलं. टेक्स्चर स्वरूपात हे बॅकग्राऊंड आहे. हे तुम्ही डायरेक्ट जागेवर एक्सपोर्ट करून तुम्ही हे टेक्स्चर म्हणून यूज करू शकता. असं हे बॅकग्राऊंड. त्यानंतर त्या बॅकग्राऊंडला पण थोडंसं एक टेक्स्चरस लुक दिलं. त्यानंतर आपण एक दुसरी व्हिडिओ टाकतो आहे. त्या व्हिडिओत पण आपण ही PNG आपण ॲड केलेली. सेम किल्ल्याची ही PNG आपण इथे देखील ॲड केली. तर इथं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आपण फोटो ॲड करायसाठी ते बॅकग्राऊंडला गोल आपण टाकून घेतलं. त्यानंतर आता महाराजांचा फोटो फुल हाय क्वालिटीवाला आपण इथं टाकून घेतलेला आहे. झूम आउट केलं. परत आता आपण इथं एक शेप ॲड केला. ते शेप आपलं रेक्टँगल शेप ॲड केला. शेपला आपण टेक्स्चर इफेक्ट दिलेला आहे. टेक्स्चर अप्लाय केलं आहे, तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता. बघा, टेक्स्चर आपण अप्लाय केलेलं आहे. तर परत होतं असं आपण करतो. ओके. त्यानंतर परत आपला दुसरा जो घोड्यावाला फोटो आहे महाराजांचा, तो फोटो आपण इथं ॲड केला. परत त्याला केलं लॉक. परत आता इथं व्हाईट कलरमध्ये परत आपण खाली एक रेक्टँगल बॉर्डर मारून घेतली, ज्यात आपल्याला नाव टाकायचं आहे. खाली शुभेच्छुक म्हणून आपण बाकीचं टेक्स्ट आपण टाकून घेणार आहे. तर त्यानंतर परत इथं फक्त शुभेच्छुक टेक्स्टसाठी आपण हा वेगळा चौकोन ॲड केला. त्याला थोडंसं कर्व शेप आपण दिला आहे. त्यानंतर तर इथं एक आपण PNG ॲड केली. रेड स्क्रोल म्हणते त्याला, ते ॲड केलं होतं आपण इथं. अशा 3 वेगवेगळ्या टेक्स्टमध्ये आपण महाराजांचं नाव टाकून घेतलेलं आहे. हे नाव आपलं श्रीलिपी कन्वर्ट केलेलं आहे. त्यामुळे नो टेन्शन, तुम्ही डायरेक्ट चेंज करू शकता. बघा, इथं पण आपण जयंती निमित्त सर्वांना याची साईज छोटी ठेवण्यासाठी आणि शिवमय शुभेच्छा याची साईज मोठी ठेवण्यासाठी आपण सेपरेट टेक्स्ट आपण घेतलेलं होतं. त्यानंतर परत कसं आहे, आपली डिझाईन एकदम नादीक वाटली पाहिजे, त्यासाठी इथं आपण एक शेप ॲड केलेला आहे. हे डिझाईन म्हणू शकतो आपण. ते ॲड केलेले व्हाईट कलरच आपण दिला आहे त्याला. आता खाली शुभेच्छुक नाव टाकून घेतो आपण. पाहू शकता, आपण सोनलांना शेळके यांचं नाव टाकून घेतलेले. परत त्यांचा आपण पद देखील टाकून घेतलं. आपल्याकडे हा फोटो डायरेक्टली होता कट केलेला, तुम्ही कट करून घ्या. तुमचा इथं फोटो जो ऑर्डरप्रमाणे असेल किंवा स्वतःचा तुम्ही टाकू शकता. परत तर इथं आपण परत इथे एक डायलॉग म्हणू शकतो आपण. हे एक मराठीत आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या डिझाईनला एक वेगळा फील, एकदम नादखोळाशी डिझाईन वाटून जाते. तेवढ्यासाठी आपण ते ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे एक लोगो
आणि इकडे एक आणि इकडे एक अशा आपण 2 लोगो ॲड केलेत आपले. आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तर मित्रांनो, डिझाईन कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच प्रकारच्या नवीन नवीन डिझाईन ह्या आपल्या चॅनलवर येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपलं टेलिग्रामचं देखील चॅनल आहे, तिथं आपण मटेरियल टाकत असतो, तिथं देखील फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामला आपलं फॉलो करायला विसरू नका. तर धन्यवाद. भेटू आपण पुढच्या